नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवलेला आहे आणि ही पद्धत जी आहे ती तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल। तर रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपला व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर आता आपण ढोकळा बनवण्यासाठी घेतलेला आहे 2 वाटी बेसन पीठ। तर हे बेसन पीठ आपण गाळून घेऊन परत डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे, आपण हे अगोदर गाळून घेतलेलं आहे, कारण ढोकळा आपला स्पंजी होण्यासाठी आपल्याला पीठ गाळणं खूप आवश्यक असतं। आता आपण हे डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहेत। आपण ढोकळ्याचं बॅटर हे अगोदर अजिबात तयार न करता डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर तयार केलेलं आहे, त्यामुळे खूप झटपट बनणारी रेसिपी आहे आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की एकदा ढोकळा ट्राय करा। तर आता आपण हे पीठ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। नंतर आपण घातलेलं आहे 1.5 ते 2.25 वाटी पाणी घातलेलं आहे। 2 वाटी बेसन पिठासाठी आपण 1.5 ते 2.25 वाटी पाणी घातलेलं आहे। नंतर आपण घातलेलं आहे 1 चमचा साखर, नंतर अर्धा चमचा मीठ आणि चिमूटभर हळद घातलेलं आहे आणि थोडासा खायचा सोडा पण घातलेला आहे आपण अर्धा चमचा आणि 1 चमचा लिंबू सत्व। तर हे बॅटर आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। नंतर आपण घातलेलं आहे इनो आणि इनो घातल्यानंतर फक्त पल्स मोडवर आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे किंचितचं, आणि जर साईडला थोडंसं पीठ चिटकलेलं असेल ना भांड्याला तर ते सुद्धा चमच्यानं काढून घ्यायचं आहे आणि नंतर फक्त पल्स मोडवर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण खाली एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे तयार ढोकळ्याचं मिश्रण घालण्यापूर्वी आपण ठेवत असलेल्या भांड्यामध्ये पाण्याला उकळी आलेली पाहिजे, तरच आपला ढोकळा व्यवस्थित फुलतो। तर आता आपण हे बॅटर ठेवलेलं आहे। नंतर आपण तडक्याची तयारी करून घेत आहोत। तर त्यासाठी आपण 3 ते 4 मिरच्या, आता हे तिखट मिरच्या आहेत तर मी 3 ते 4च घेतलेल्या आहेत, तुम्हाला आवश्यकतेनुसार जास्त घ्यायचे असेल तर घेऊ शकता। आता आपण 15 ते 20 मिनिटानंतर ढोकळा एकदा चेक केलेला आहे, तर थोडंसं खाली आपल्याला ओलसरपणा जाणवलेला आहे। तर आपण आता आणखीन ह्याला 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे। ढोकळ्याचं बॅटर आपलं खोलगट भांड्यामध्ये असल्यामुळे आपल्याला थोडा ढोकळा तयार होण्यासाठी वेळ लागलेला आहे। तुमच्याकडे जर खोलगट ताट असेल ना तर त्याच्यामध्ये टाकलं तर ढोकळा पटकन तयार होईल। आता आपण तडका पात्रामध्ये मोहरी, थोडेसे अद्रकचे तुकडे घातलेले आहेत आणि हिरवी मिरची, कढीपत्ता हे छान तडतडलं की आपण आता याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि नंतर आपण 2 चमचे साखर घातलेली आहे। तर आपली फोडणीसुद्धा तयार झालेली आहे आणि ढोकळासुद्धा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता इतका स्पंजी आणि एकदम फुललेला ढोकळा झालेला आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ढोकळा एकदा बनवून पहा आणि फेटण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागलेला नाही, एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपण ढोकळ्याचं बॅटर तयार केलेलं आहे। डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं असल्यामुळं आपल्याला खूप कमी वेळ लागलेला आहे। तर हे पहा, अलगद पातेल्यातून ढोकळा किती छान निघलेला आहे बाहेर, तर एकदम फुललेला आहे व्यवस्थित आणि आपण ह्याला कट करून घेत आहेत। आता आपण याच्यावर तयार करून घेतलेलं जे फोडणीचं पाणी आहे तर ते घालणार आहोत आणि हा ढोकळा जो आहे ना अजिबात आपल्याला गळ्यामध्ये अटकल्यासारखा होणार नाही आणि आपण आता ही वरून फोडणीचं पाणी घातलेलं आहे। तर तुम्ही बिना चटणीचा किंवा सॉस विनासुद्धा हा ढोकळा खाऊ शकतात, कारण हा इतका अप्रतिम चवीला लागतो ना, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आणि आपल्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर हे पहा किती स्पंजी झालेलं आहे। आता हा टोमॅटो सॉस किंवा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता। भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।